कोथिंबीरमध्ये बेसनचं असं मिश्रण ओतून 8 ते 10 दिवस टिकणारी कुरकुरीत अशी कोथिंबीरची वडी कशी तयार करायची? जास्तीत जास्त कोथिंबीर आणि कमी बेसन घेतलं तर अशा वड्या बनवताना त्या फुटल्या जातात आणि तेलामध्ये सुद्धा विरघळल्या जातात किंवा मग अति तेलकट होतात। परंतु आज आपण एक वेगळी पद्धत बघणार आहे। त्यामध्ये वड्या अजिबात तेलकट होणार नाहीत आणि जास्तीत जास्त काळ टिकतील आणि त्या कुरकुरीत राहतील। कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवलेली होती। त्यातलं पूर्ण पाणी हे निथळलेलं आहे। आता ती बारीक अशी चिरून घ्यायची। कोथिंबीरचे जे कोवळे देठ असतात ते सुद्धा घ्यायचे, फक्त जे जाड देठ असतात ते काढून टाकायचे। नीट करून घेतानाच अशी एकसारखी ठेवून घ्यायची, म्हणजे चिरायला पण सोपं पडतं आणि एकदम बारीक अशी चिरली जाते। अशी हिरवी लुसलुशीत आणि कोवळी असलेली कोथिंबीर दिसली की पटकन लक्षात येतं की चला वड्या करूया। पण बऱ्याचदा जास्त कोथिंबीर घेतली आणि बेसन कमी घेतलं की त्या वड्या कट करताना एकदम तुटल्या जातात किंवा मग तेलामध्ये पण असं विरघळल्यासारखं होतं, जास्त तेलकट होतात। मग तसं होऊ नये म्हणून आज आपण इथे एका वेगळ्या पद्धतीने ही कोथिंबीरीची वडी करणार आहे। तर इथे पूर्ण कोथिंबीर बारीक कट करून झालेली आहे। आता एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं। त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या आणि काही लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। पाणी न घालता याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं। आता इथे आपण बेसनचं मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ। आता पूर्ण कोथिंबीरच्या वडीसाठी जे मीठ लागणार आहे ते मी इथेच मिश्रणामध्ये घालणार आहे। मीठ बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं पातळ असं म्हणजे सरसरीत असं मिश्रण तयार करून घ्यायचं। कट करून घेतलेली कोथिंबीर 2.5 ते 3 वाटी असेल तर 1 वाटी बेसनचं मिश्रण तयार करून घ्यायचं। तर इथे 1 वाटी बेसनसाठी 1 ग्लास पूर्ण पाणी लागलेलं आहे। हे मिश्रण घट्ट ठेवायचं नाही, एकदम सरसरीत करायचं। 1 ग्लास पाणी पुरेसं होतं। तर रंग छान यावा यासाठी अगदी पाव चमचा होईल इतकी हळद घालायची। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बेसनचं पीठ थोडंसं जाड असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। आता फोडणीसाठी एक कढई गरम केलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल घेतले। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालायचं। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जे आपण मिरची आणि लसूणचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे वडीमध्ये त्याची चव जी आहे ती एकसारखी लागेल। अशा पद्धतीने बनवलेली जी वडी आहे ना ती अजिबात बिघडत नाही किंवा तेलकट अजिबात होत नाही। तर थोडंसं परतून झालं की 1 चमचा तीळ घालायचा आहे। तीळ वरून सुद्धा लावणार आहे, त्यामुळे इथे मी 1 चमचा घातलेला आहे। थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आहे ती घालायची। आता ही कोथिंबीर खूप जास्त दिसते, पण एखादा मिनिट परतल्यानंतर अगदी थोडीशी होते, म्हणजे आपण कोथिंबीर जास्त वापरलेली आहे, परंतु वडीमध्ये ही जास्त दिसणार नाही, त्यामुळे वड्यासुद्धा फुटणार नाहीत। लागणारं जे मीठ होतं ते आपण बेसनच्या मिश्रणामध्येच घातलेलं आहे, त्यामुळे इथे आपण मीठ अजिबात वापरणार नाही। फक्त एखादा मिनिट ही कोथिंबीर परतून घेतली। यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्याचं एकदम जाडसर असं कूट घालायचं आहे, फक्त 2 चमचे। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचं। आता हे मिक्स करून घेऊया। कोथिंबीर जास्त शिजवत वगैरे बसायची गरज नाही। आता हे कोथिंबीरमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। अजून एखादा मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर बेसनचं जे मिश्रण केलं होतं ते यामध्ये ओतायचं। आता याला घट्ट होईपर्यंत एकसारखं ढवळत राहायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत। कोथिंबीर व्यवस्थित बेसन पिठामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची, म्हणजेच कोथिंबीरीच्या वड्यासुद्धा एकसारख्या होतील। नाहीतर एकीकडे जास्त बेसन एकीकडे जास्त कोथिंबीर असं होणार नाही। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी घट्ट होईपर्यंत याला असंच एकसारखं हलवत राहायचं। तर अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हे मिश्रण तयार होतं। जसजसं हे मिश्रण शिजत येतं तसतसं ते कढई सोडतं, अजिबात कढईला चिटकत नाही। मग 2 मिनिटं झाकण ठेवायचं आणि एक छान वाफ घ्यायची। यावेळी गॅस मात्र बंद करायचा। ही सगळी प्रोसेस मात्र मंद गॅसवरतीच करायची आहे। त्यानंतर एका प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे वड्या अजिबात प्लेटला चिकटणार नाहीत। तर तोपर्यंत वाफ बसलेली आहे। हे मिश्रण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। पण त्याआधी तुम्हाला दाखवते की हे मिश्रण परफेक्ट शिजलं हे कसं ओळखायचं। तर थोडंसं तुम्ही हात लावून बघा, हे मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाही, म्हणजे हे परफेक्ट असं शिजलं गेलं आहे। आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच प्लेटवरती काढून घेऊया। आता हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं। तुम्हाला हव्या त्या जाडीमध्ये, म्हणजे जास्त जाड वड्या पाहिजे असतील तर थोडंसं जाड किंवा पातळ हव्या असतील तर पातळ असं हे मिश्रण पसरवून घ्यायचं। त्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला सगळ्या वड्या चौकोनी काढता येतील।
वरून थोडेसे तीळ टाकायचे आणि स्पॅच्युलाने ते सेट करून घ्यायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं चौकोनी सेट करून घ्यायचं आणि हे एक 10 ते 15 मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचं. म्हणजे याच्या वड्या व्यवस्थित आपल्याला कट करता येतील आणि कट करताना या तुटणारसुद्धा नाहीत. तर एक 10 मिनिटे झाल्यानंतर या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. मिश्रण अजिबात प्लेटला चिटकतसुद्धा नाही आहे. कट करतानाच ह्या वड्या बाजूला निघल्या जातात. तर बघा, एक वडी काढून दाखवते. अगदी व्यवस्थित अशा निघतात आणि ह्या तेलात अजिबात फुटत नाहीत. तर सगळ्या वड्या बाजूला काढून घेऊयात. ह्या वड्या तुम्ही अशाच फ्रीजमध्ये ठेवल्या आणि जेव्हा पाहिजेत तेव्हा तळून घेतल्या तरीसुद्धा चालतील. 8-10 दिवस तर अजिबात खराब होत नाहीत. बनवलेल्या वड्या एकदाच सगळ्या तळायची अजिबात गरज नाही. त्या फ्रीजमध्ये ठेवून हव्या त्या वेळेला तळून घेऊ शकतो. तर तेल गरम झाल्यानंतर जितक्या बसतील तितक्या वड्या मी तेलामध्ये सोडलेल्या आहेत. आता गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती खरपूस अशा या वड्या भाजून घ्यायच्या. गॅस मंद ठेवला की वड्या अगदी कुरकुरीत भाजल्या जातात आणि त्याचा रंगसुद्धा छान येतो. अधूनमधून झाऱ्याने सारखं त्याला हलवत राहायचं, म्हणजे एकच बाजूने जास्त डार्क रंग येईल आणि एक बाजूने येणार नाही असं होणार नाही. दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावरती या भाजल्या जातील. त्या तळताना फास्ट गॅस अजिबात ठेवायचा नाही, नाहीतर आतून त्या कच्च्या राहतील आणि थंड झाल्यानंतर ह्या वड्या अगदी मऊ पडतील किंवा जास्त तेलकट दिसतील. वड्या तेलामध्ये टाकल्यानंतर गॅस एकदम मिडियम करून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरतीच अगदी कुरकुरीत होईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या. तर या वड्या तळण्यासाठी 2.5 ते 3 मिनिटे नक्कीच लागतात, कारण या आतपर्यंत कुरकुरीत अशा भाजून घ्यायच्या. त्यामुळे मंद गॅसवरती भाजून घेतल्या की वड्या अगदी परफेक्ट बनतात आणि या थंड झाल्यावरसुद्धा अजिबात तेलकट होत नाहीत किंवा मऊसुद्धा पडत नाहीत, अगदी कुरकुरीत राहतात. तर अशा पद्धतीने तुम्ही जर वड्या बनवल्या तर ह्या कधीच बिघडणार नाहीत किंवा बनवताना तेलकटसुद्धा होणार नाहीत. अगदी पहिल्यांदा जरी बनवायला गेलात तर परफेक्ट अशा ह्या कोथिंबीरीच्या वड्या बनल्या जातील. तर बघू शकता, अगदी एकसारख्या रंगावरती या तळल्या गेलेत आणि अजिबात त्या फुटल्या नाहीत, अगदी कुरकुरीत अशा तळलेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.